पवनचक्कीच्या स्पॉटवर वॉचमन सोबत झालेली जी धक्काबुक्की आहे व त्याला जी झालेली शिवागीळ आहे, तिथून हा प्रवास सुरू होतो. व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्या प्रकरणामध्ये आम्हाला जी मारहाण झाली त्यात आमची प्रचंड इज्जत गेली, आमच्यावर गुन्हा दाखल झाला, आम्हाला फरार राहावं लागलं. आणि म्हणून त्या 4-5 लोकांचा प्रचंड जो राग होता की ही अपहरण रात्री झालेलं नाहीये, ही अपहरण कुठल्या तरी डोंगर दऱ्यामध्ये झालेलं नाही, हे अपहरण दिवसा ढवळ्या, हे अपहरण एका हायवे वरती झालेलं आहे. वाल्मिक कराड यांचा राजकारणातला आणि ऍडमिनिस्ट्रेशन मधला हस्तक्षेप हा नेहमी आक्षेपार्ह राहिलेला आहे. अनेकांना तो पटलेला नाही. मात्र संबंधित प्रकरणातले जे आरोपी आहेत ते वाल्मिक कराड यांच्या संपर्कातले आहेत. वाल्मिक कराड यांच्यावरचा गुन्हा एक पॉलिटिकल मिस्ट्री आहे, त्याचा मर्डर मिस्ट्रीशी काही संबंध नाही. वाल्मिक कराड यांच्याबद्दल अनेकांना राजकीय राग आहे. त्यांना या प्रकरणामध्ये तो राजकीय राग काढायचा आहे का? अनेकांना धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा राजकीय आकस आहे, त्यांना या निमित्ताने काढायचा. तुम्हाला माहिती या घटनेच्या मुळाशी काय? समाज माध्यमामध्ये एक व्हायरल झालेला व्हिडिओ, जर तो व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ही हत्या झाली नसती. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जी घटना घडली त्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला. संतोष देशमुख या युवा सरपंचाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि या हत्येमुळे महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था ही पुन्हा एकदा ऐरणीवरती आली आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाची घोषणा होतीये, नवीन मंत्री शपथ घेत आहेत, अद्याप त्यांना खातेवाटप झालेलं नाहीये. आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आलेलं असतानाच महाराष्ट्रातल्या बीड सारख्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. रोहित पवार यांनी नुकतंच एक ट्विट केलं होतं, त्यामध्ये त्यांनी बीडमध्ये जी काही गुन्हेगारी वाढली आहे, बीडमध्ये जे काही हत्या झाल्यात गेल्या काही महिन्यांमध्ये, गेल्या वर्षभराच्या काळामध्ये त्याची एक आकडेवारी सादर केली होती. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये हे सगळे प्रकार का घडतात, बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमकं काय घडलेलं आहे, कुठल्या गोष्टी मीडिया समोर अजून आलेल्या नाहीयेत, या हत्येला खरंच मराठा विरुद्ध वंजारी असा काही जातीचा अँगल आहे का, आणि यामध्ये ज्या काही राजकीय धिंडांची, ज्या काही राजकीय नेत्यांची नावं येत आहेत त्याच्या मागे काय तथ्य, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या बरोबर आहेत बीडमधले स्थानिक पत्रकार भागवत तावरेजी. भागवतजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये. तुम्ही बीडमध्ये असता आणि तुमच्याच जिल्ह्यात तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये ही सगळी घटना घडलेली आहे. मला तुम्हाला पहिल्यांदा हे विचारायचं आहे की संतोष देशमुख हत्या प्रकरण नेमकं काय आहे, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? 9 तारखेला मला असं वाटतं 2:54 संतोष देशमुख यांचं अपहरण केज आणि मस्साजोग दरम्यान असणाऱ्या एका टोल नाक्यांवरतून एका स्कॉर्पिओ गाडीतून झालं. त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये 5 ते 6 लोक होते, जे की आज आरोपी आहेत. सदरील प्रकरणामध्ये एकूण 7 आरोपी आहेत, त्याच्यापैकी 3 आरोपी आज अटक आहेत. आणि या दरम्यानच्या काळामध्ये या घटनेवरून जे वातावरण आहे ते अत्यंत भयाचं आहे. खरं म्हणजे सर, बीड सारख्या ठिकाणी ही हत्या होणं माझ्या दृष्टीने ही केवळ त्या व्यक्तीची हत्या नाही, तर ती हत्या आमच्या इथल्या पोलीस प्रशासनाची जी जरब असते त्या जरबेची हत्या आहे. ती हत्या आमच्या सलोख्याची आहे, ती हत्या आमच्या सुरक्षेची आहे. आणि संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे इथल्या कायदा व्यवस्थेचा नसलेला जरब हे त्यातून सिद्ध होतो. आणि म्हणून माझ्या दृष्टीने एक पत्रकार म्हणून जेव्हा मी या घटनेकडे पाहतो तर तेव्हा संतोष देशमुख यांची हत्या इथल्या कायदा व्यवस्थेची हत्या ठरते. आणि या प्रकरणामध्ये जो महत्वाचा कंटेंट आहे, जी महत्वाची कारण आहेत, ती म्हणजे पवनचक्कीच्या स्पॉटवर वॉचमन सोबत झालेली जी धक्काबुक्की आहे व त्याला जी झालेली शिवागीळ आहे, तिथून हा प्रवास सुरू होतो. म्हणजे घटनेच्या 4 दिवस अगोदर अगदी मस्साजोग या गावाच्या पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावर हायवेवर हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी हत्या प्रकरणातले जे आरोपी आहेत ती 5-6 लोक जातात आणि तिथल्या वॉचमनला धक्काबुक्की करतात, शिवीगाळ करतात. तो जो वॉचमन आहे तो सरपंच संतोष देशमुख यांच्या गावातला आहे. आणि मग मला इथं कोणतरी धक्काबुक्की करताय, मला मारहाण करतायत, मला शिवीगाळ करतात, तर तुम्ही मला मदत करा म्हणून त्यांनी त्याच्या सरपंचाकडे एक अपेक्षा व्यक्त केली. जेव्हा सरपंचाने तिथं त्याला सुरक्षा देण्यासाठीचे जे प्रयत्न केले
आणि त्या प्रयत्नामध्ये जी धक्काबुक्की झाली त्या धक्काबुक्कीचा एक शूट झालेला आहे. तुम्ही लक्षात घ्या आता ही घटना कशी सुरू होते. हा शूट झाला, तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि मग त्या प्रकरणामध्ये आम्हाला जी मारहाण झाली त्यात आमची प्रचंड इज्जत गेली, आमच्यावर गुन्हा दाखल झाला, आम्हाला फरार राहावं लागलं. आणि म्हणून त्या 4-5 लोकांचा प्रचंड जो राग होता कोणावरती, संतोष देशमुख यांच्यावरती, एकदा आम्ही याला बघूनच घेणार आहोत या रागातून त्यांनी ती हत्या केलेली आहे. जामीन मिळाल्याच्या नंतर त्यांनी त्याला अगदी भर रस्त्यावरून, सर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही अपहरण रात्री झालेलं नाहीये, ही अपहरण कुठल्या तरी डोंगर दऱ्यामध्ये झालेलं नाही, हे अपहरण दिवसा ढवळ्या, हे अपहरण एका हायवेवरती झालेलं आहे. म्हणजे केज मस्साजोग च्या मार्गे जो जाणारा पुणे नगर हायवे आहे त्या हायवेवर प्रचंड रहदारी आहे. अशा काळामध्ये ही मानसिकता, ही अभय येतं कुठून की आम्ही एखाद्या व्यक्तीला, लोकप्रतिनिधीला उचलू शकतो आणि घेऊन जाऊन आम्ही त्याला मारून टाकू शकतो. ही जी मानसिकता आहे ना ती अत्यंत किळसवाणी, अत्यंत संतापजनक आहे आणि अत्यंत हृदयद्रावक आहे. तुम्ही पोस्टमार्टमच्या वेळेसचे जे फोटो व्हायरल झाले सोशल मीडियामध्ये ते जर तुम्ही पाहितले तर अगदी मोठी एक संतापाची सनक तुमच्या डोक्यामध्ये जाईल आणि तुम्हाला एक चीड निर्माण होईल. आणि तीच चीड इथल्या सामान्य मनामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झालेली आहे. मुळात या हत्येच्या अनुषंगाने राजकीय कयास करणं आणि राजकीय युक्तिवाद करणं दुर्दैवी आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाणे वंजारा आणि मराठा अशा प्रकारची चर्चा जरी होत असली तरी हत्येला जात नसते, हत्या करणाऱ्याला जात नसते. मुळात या दृष्टीने आम्ही याच्याकडे पाहिजेच नाही पाहिजे. या सगळ्या प्रकरणामध्ये जर का आपण बघितलं तर तुम्ही आरोपींचं सांगता की त्यांनी दिवसाढवळ्या संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि अपहरण केल्यानंतर त्यांनी गाडीत घेऊन त्यांनी नेलं, मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. पण मग हे जे आरोपी आहेत त्यांच्या मागं असं कुठलं एवढं यंत्रणा उभी आहे किंवा कुठलं असं राजकारणी उभं आहे किंवा कुठली त्यांच्या मागे राजकीय ताकद आहे ज्यामुळे त्यांना म्हणजे भीतीच वाटली नाही की दिवसाढवळ्या एका सरपंचाचं अपहरण करावं आणि त्याचा खून करावा. राजकीय शक्ती, राजकीय नेते, राजकीय कार्यकर्ते आपल्या वतीच्या लोकांना, पक्षासाठी काम करणाऱ्या लोकांना पाठबळ देतात का? तर 100% देतात. त्यांना अभय देतात. म्हणजे अरे कुठे छोट्या मोठ्या प्रकरणामध्ये अभय देतात का? तर देतातच. पण मला असं थेट म्हणता येणार नाही की कुठली तरी राजकीय आश्रय शक्ती जी आहे ती कुणाला तरी हत्या करण्यासाठी अभय देते. हे चूक आहे. मुळात हत्या करणारा व्यक्ती कुणाच्या कितीही अभय दिल्यामुळे हत्या करत नाही. आता तुम्हाला मला कोणी अभय दिलं म्हणजे आम्ही कोणाची हत्या करायची का? हत्या हा जो प्रकार आहे तो तत्कालीन काळामध्ये त्यांच्यामध्ये असणाऱ्या हेव्यादाव्याचा, त्यांच्यामध्ये असणाऱ्या मनस्तापाचा आणि त्यांच्यामध्ये असलेल्या प्रचंड रागाचा तो परिपाक आहे. म्हणून या दरम्यान कुठल्या तरी राजकीय शक्ती, पक्ष किंवा याच्यामुळेच ती हत्या झाली असं म्हणणं थोडंसं संयुक्तिक होणार नाही. ही गोष्ट आपण म्हणू शकतो की आम्ही ज्या लोकांना अभय देतो, आम्ही ज्या लोकांना पाठबळ देतो त्या लोकांकडून अशी घटना घडणं हे दुर्दैवी आहे आणि याबद्दलची काळजी नेतृत्वांनी, त्या राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे इथपर्यंत आपण मान्य करू शकतो. मात्र एखाद्या हत्येमध्ये थेट एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला आरोपी करणं आणि तशा दृष्टीने पाहणं हे सुद्धा चुकीचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव येत आहे. आता वाल्मिक कराड हे परळी शहरातलं मोठं प्रस्थ आहे. धनंजय मुंडे यांचे ते निकटवर्ती मानले जातात. तिथल्या नगर परिषदेत ते गटनेते म्हणून होते. याशिवाय धनंजय मुंडे यांची ती यंत्रणा सांभाळतात ही सगळी त्यांची सोशल मीडियातनं किंवा बाहेरनं आलेली माहिती आहे. पण मग प्रश्न हा उरतो की वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणात का घेतलं जात आहे? वाल्मिक, हे बघा, प्रत्येक राजकीय नेत्याकडे एक वाल्मिक कराड असतात. वाल्मिक कराड म्हणजे कोण? त्या नेत्याच्या अनुपस्थितीमध्ये त्या नेत्यांच्या प्रतिनिधी म्हणून अधिकाराने कर्तव्य स्वरूपामध्ये काम करतात. वाल्मिक कराड यांचा राजकारणातला आणि ऍडमिनिस्ट्रेशन मधला हस्तक्षेप हा नेहमी आक्षेपार्ह राहिलेला आहे. अनेकांना तो पटलेला नाही. म्हणजे धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये पोलीस प्रशासनामध्ये असेल, महसूल प्रशासनामध्ये असेल, लोकांना मदत करत असताना अगदी धनंजय मुंडे यांची उणीव भासू नये इथपर्यंत त्यांनी काम केल्यामुळे त्यांना अनाहूतपणे एक दर्जा मिळाला, एक मान्यता मिळाली. याचे दोन्ही अँगल आहेत. जसा आक्षेप आहे तसं समर्थन पण आहे. म्हणजे आम्हाला धनंजय मुंडेंचा फोन नाही लागला पण आम्ही वाल्मिक कराडांना फोन लावला आणि आमचं काम झालं, असं सुद्धा एक रोख आहे. मात्र संबंधित प्रकरणातले जे आरोपी आहेत ते वाल्मिक कराड यांच्या संपर्कातले आहेत. म्हणजे कधी पक्ष काम म्हणून त्यांचा संपर्क त्यांच्याशी होत असेल म्हणून यांनी हत्या केली म्हणून थेट वाल्मिक कराड यांच्याकडे जो अंगुलनिश होता मला तितकासा तो संयुक्तिक वाटत नाही. तुमच्या कार्यकर्त्यांनी हत्या करणं
त्या व्यक्तीबद्दलची नाराजी व्यक्त करायला पुरेशा. म्हणजे वाल्मिक कराड यांनी त्यांना नेहमी काही चुकीच्या कामात अभय दिला असेल तर त्याची निंदा होऊ शकते, त्याचा निषेध होऊ शकतो. मात्र एखाद्या हत्या प्रकरणामध्ये थेट वाल्मिक कराड यांनीच ती हत्या घडून आणली हे म्हणणं थोडस संयुक्तिक नाही. खरं म्हणजे हा कायद्याचा अंतर विषय आहे. मात्र हा आरोप थोडा चुकीचा आहे. म्हणजे वाल्मिक कराड यांचा त्या खुनाशी थेट संबंध आहे का हे मी सांगू शकत नाही. मी काय न्यायालय नाही आणि आम्ही पोलीस प्रशासन नाही. हा तपासाचा भाग आहे, त्याच्यावर आपण भाष्य केलं नाही पाहिजे. मात्र या अनुषंगाने जे समाज माध्यमातून रोख व्यक्त होत आहेत ते मात्र तसे होता कामा नये. त्याच्यामुळे तेढ अधिक वाढतो आणि मुळात हत्या आणि हत्या करणारा यांच्या जातीवरून दोन जाती एकमेकांच्या समोर आल्यात का, तर आलेले आहेत, जी चुकीचं आहे. वाल्मिक कराड यांचं नाव या प्रकरणात घेतलं जाते. त्याच्या मागचं अजून एक कारण म्हणजे एका माणसाने म्हणजे या कंपनीचे जे तिथं पवन चक्क्यांचं जे राजकारण सुरू आहे त्यातलं एका सुनील शिंदे का सुनील केंद्रे या नावाच्या माणसानी वाल्मिक कराड यांच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल केला होता. तर तिथं असलेलं पवन चक्क्यांचं जे काय प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्याच्यामागे 2 कोटींची खंडणी मागण्यासाठी वाल्मिक कराड यांच्यावर असलेला आरोप आणि त्यातनं झालेली संतोष देशमुख यांची हत्या ह्याच्यामध्ये कनेक्शन काय, हे सगळं प्रकरण नेमकं काय? खंडणी वसुलीचा गुन्हा, खंडणी मागणीचा गुन्हा आणि एक्झॅक्ट हत्येचा गुन्हा या गुन्ह्याचा परस्पर काही संबंध नाही. हे दोन वेगवेगळे गुन्हे आहेत. त्या गुन्ह्याची सुद्धा एक मिस्ट्री आहे. नेमका हत्येचा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतरच हा गुन्हा दाखल होणं, तो जो शिंदे नामक फिर्यादी आहे, ही जी आमादा नावाची कंपनी आहे, गुजरात बेस्ड कंपनी आहे. त्या कंपनीचे जे मित्तल नावाचे जे मालक आहेत, त्या कंपनीचे चेअरमन आहेत, चेअरपर्सन आहेत, त्यांच्या निकटवर्तीच्या कौटुंबिक सदस्यांचा सुद्धा राजकारणातल्या मोठ्या संघाशी आणि मोठ्या पक्षाशी संबंध राहिलेला आहे. त्या अनुषंगाने आजवर या वाल्मिक कराड यांच्याबद्दलचा कुठला आक्षेप नव्हता. मुळात जामखेड पासून अगदी परळीपर्यंत 160-70 किलोमीटरचा जो भाग आहे तिथं पवन चक्कीचं खूप मोठं प्रस्थ आहे. वाल्मिक कराड यांच्याकडून या कंपन्यांना माझ्या लोकांना काम द्या, माझ्या लोकांना कामावर ठेवा, अशा प्रकारच्या विनंत्या केल्या असतील सुद्धा. मात्र तशा प्रकारची फिर्याद व्हावी हा प्रसंग पहिल्यांदा घडला आणि तो खुनाच्या दरम्यानच्या काळामध्ये त्याची फिर्याद आली. हा सुद्धा एक पॉलिटिकल मिस्ट्री आहे. याचा आणि त्या खुनाच्या घटनेचा काही संबंध नाही. कारण शिंदे हा जो व्यक्ती आहे ना, तो कंपनीचा कर्मचारी, तो नाशिकचा आहे, तो बीडचा नाहीये. त्याच्यामुळे इंटेन्शन मध्ये तो फिर्याद देणार नाही. त्याचं इंटेन्शन त्याची कंपनी आहे. त्याच्या कंपनीने याच वेळेला ही फिर्याद का द्यावी, त्या कंपनीच्या पाठीमागे कुठली राजकीय मानसिकता आहे का, आणि वाल्मिक कराड यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा यासाठी कुठलं पॉलिटिकल प्रेशर आहे का, याचा सुद्धा विचार केला असता आमच्या सहज लक्षात येतं की वाल्मिक कराड यांच्यावरचा गुन्हा एक पॉलिटिकल मिस्ट्री आहे. त्याचा मर्डर मिस्ट्रीशी काही संबंध नाहीये. आता समाज मनामध्ये वाल्मिक कराड यांच्याबद्दल असणारी अनेक प्रकारच्या प्रकरणातली आक्षेप जी आहेत ती नेमकी याच काळामध्ये उमळून कशामुळे येतात की या निमित्ताने तो आपला राग निघतोय का. म्हणजे वाल्मिक कराड यांच्याबद्दल अनेकांना राजकीय राग आहे, त्यांना या प्रकरणामध्ये तो राजकीय राग काढायचा आहे का. अनेकांना धनंजय मुंडे यांच्याबद्दलचा राजकीय आकस आहे, त्यांना या निमित्ताने काढायचा. म्हणजे अगदी त्यांच्या पक्षातल्या सुद्धा अनेक लोकांनी या प्रकरणाचा राजकीय वापर केला असल्याची चर्चा इकडे आहे. म्हणजे स्वतः धनंजय मुंडे यांच्या पक्षातल्या लोकांची, धनंजय मुंडे यांच्या कुटुंबातल्या लोकांची, अनेकांना या घटनेवरून धनंजय मुंडे यांना कैचीत पकडणं, कोंडीत पकडणं, अगदी त्यांचा अभिमन्यू करण्याची संधी घेतली या प्रकरणाच्या अनुषंगाने. मात्र आम्हाला या राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या हत्येकडे जे बघणं अपेक्षित आहे समाज माध्यमातून आणि समाजाकडून, ते हे आहे की आमच्या मानवतेला, आमच्या सुरक्षेला आणि आमच्या इथल्या कायदा व्यवस्थेला काळीमा फासणारी ती घटना होती, जी नंतर घडू नये. एक तुम्हाला माहिती आहे सर, संतोष देशमुख एक असे सरपंच होते, ते अत्यंत लोकप्रिय होते. आजही त्यांना स्वतःचं घर नाहीये. गेली 15 वर्ष गाव त्यांना निवडून देत आलेलं आहे. लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर असेल, कुठल्याही कामावर ते उपलब्ध असायचे लोकांना, म्हणून त्यांची जी लोकप्रियता होती ना ती कामातून होती. असा काम करणारा व्यक्ती आमच्यातून गेला हे खरं म्हणजे खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्या हत्येवरून राजकारण व्हावं आणि त्या हत्येचा मूळ जो प्रश्न आहे त्याच्याकडे दुर्लक्षित व्हावं ही दुर्दैवी आहे. पण मग आता हा जो तपास आहे तो आता कुठपर्यंत आलेला आहे, किती आरोपी सापडलेले आहेत, आणि याच्यावरनं पण बीडच्या पोलिसांवरती एक प्रश्नचिन्ह ठेवलं जाते की नाही 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 आता बीड पोलिसांचं कसं झालंय सर, त्याच्यामध्ये 3 आरोपी, 7 आरोपींपैकी 3 आरोपी अटक आहेत. 2 पथकं नेमलेली आहेत, एक राज्याच्या बाहेर पथक गेलेलं आहे, एक राज्यात आहे. अशा 2 पथकामध्ये तपास सुरू आहे. संबंधित तपास हा सीआयडी कडे वर्ग करण्यात आला होता. आता काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
SIT नेमण्याची घोषणा केली. त्याच्यावर एक चौकशी समिती नेमली आहे राज्य सरकारकडून. त्या खुनाच्या पूर्ण प्रकाराची समितीकडून तपासणी होईल आणि त्याच्यानंतर जो अधिकृत अहवाल आहे प्रशासनाचा तो नंतर पुढे येईल. पण मग या अनुषंगाने एक प्रश्न उभा राहतो की देवेंद्र फडणवीसांचं विधान आम्ही पण बघितलं, तर तिथं असं दाखवण्यात आलं होतं की मराठा समाजाचे तरुण हे देवेंद्र फडणवीसांना भेटले, देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या तरुणांची भेट घेतली. आता या अनुषंगाने मुद्दा असा उभा राहतो की गेल्या निवडणुकांच्या आधीपासून बीड हा जिल्हा चर्चेत होता, तो म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा या संघर्षामुळे. कारण की हे सगळ्यात जास्त राजकारण बीडमध्ये झालं आणि निवडणुकांचे निकाल लागताच संतोष देशमुख या मराठा तरुणाची हत्या झाली. तर खरंच असं काही आहे का की या हत्येमागं वंजारी विरुद्ध मराठा असा काही वाद आहे किंवा असं काही राजकारण आहे किंवा असं काही गोष्टी घडतात? कालच समाज माध्यमांना मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय आहेत, त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे की संबंधित प्रकरणामध्ये जातीवाद अजिबात नाहीये. ही घटना जी घडलेली आहे ती एका वृत्तीकडून झालेली आहे जी नीच आहे आणि त्यांनी याच्यामधला जातीवाद पूर्णपणे खोडून काढलेला आहे. पण सर मुळात काय झालंय, जरांगे यांच्या आंदोलनाच्या नंतर समाजामधला तेढ हा वाढला आणि याच्याबद्दल चुका दोन्ही वर्गाकडून झालेल्या आहेत. या घटना प्रकरणामध्ये सुद्धा खरं म्हणजे पहिल्यांदा या प्रकरणावर जो संताप व्यक्त केला असेल तो खासदार बजरंग सोनवणे यांनी दिल्लीमध्ये प्रेस घेतली आणि दिल्लीमधूनच त्यांनी आक्षेप घेतले की या घटनेचा तपास व्हावा. मुळात त्यांनी याच्यामध्ये तसं पाहिलं तर राजकारण त्यांचं होऊ शकत नाही, कारण की सरपंच जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि बजरंग सोनवणे काही त्या पक्षाचे नाहीत. मात्र हत्या म्हणून त्यांनी या प्रकरणाकडे बघितलं आणि तात्काळ त्याच्यावर संताप व्यक्त केला, अगदी कुठलाही वेळ न दवडता. आणि त्याच्यानंतर मात्र जरांगे जेव्हा त्या भागात आले त्यांनी अगदी पहिलं स्टेटमेंट असं केलं की मराठ्याची पोरं कापली जात आहेत. मुळात त्या हत्येकडं मराठा म्हणून बघणंच खूप चुकीचं होतं. ती हत्या आहे, कोण त्या हत्येचं समर्थन करू शकतं? जगातला कुठली व्यक्ती त्या हत्येचं समर्थन करणार आहे? म्हणून ते सगळ्या समाजांना, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला त्या हत्येचा प्रचंड संताप होता. मात्र मनोज जरांगे यांनी येऊन थेट मराठा म्हणून ती हत्या झाली असं प्रेझेंट करणं आणि मग लागलीच मग अगोदरच वातावरण आमचं मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारे अगदी फाका पडलेल्या आहेत बीडमध्ये. जरांगेंच्या आंदोलनाच्या नंतर खूप चांगले परिणाम आले, अनेकांना प्रमाणपत्र मिळाले. ही गोष्ट आम्ही मान्य करून जर आमचं काही नुकसान झालं असेल तर इथं समाजामध्ये धुळी पसरलेली आहे, अगदी फाका पडल्यात आणि मग त्याचा परिणाम सुद्धा या हत्येच्या प्रकरणामध्ये आम्हाला दिसून आला. आणि मग त्यात म्हणून वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला की वाल्मिक कराड यांचं समर्थन करण्यासाठी जो वर्ग पुढे आला तो हत्येचं समर्थन करत नाहीये, मात्र हत्येच्या निमित्ताने म्हणजे जे लोक हत्येच्या बाजूने संताप व्यक्त करतात त्याच्या समोर वाल्मिक कराड यांच्या समर्थनासाठी लोक व्यक्त होणारी दिसली आणि मग याच्यामध्ये मात्र मराठा वंजारा असा थेट दोन फाका दिसून आल्या ज्या अत्यंत दुर्दैवी आहेत आणि क्लेशदायक आहेत. की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे असा एक प्रश्न येतो वारंवार की बीड जिल्हाच कायम गुन्हेगारीमध्ये पहिल्या ठिकाणी काय येतो किंवा बीडचा बिहार झालाय असं का म्हणलं जातं? आता सहज म्हणलं जातं की पोलीस यंत्रणांचा याच्यामध्ये दोष आहे, पण याच पोलीस यंत्रणेला वेठीला धरणारे मात्र राजकारणी आहेत आणि प्रत्येक गोष्टीवर जे राजकारण बीडमध्ये सुरू होतं त्याच्यावरून असं वाटतं का की हा सगळा दोष तो राजकारण्यांच्या माथी जातो? नाही, मुळात आम्ही ज्यांना लोकसेवक म्हणून इथं मान्यता देतो किंवा नियुक्ती देतो त्यांचं कर्तव्य पूर्ण करणं हे त्यांचं काम आहे. आम्हाला चांगले अधिकारी मिळाले आणि त्यांनी जर त्यांचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलं तर राजकीय हस्तक्षेप कमी होईल ना. राजकीय हस्तक्षेपाला ऍक्सेस देणारा जो प्रशासन आहे देऊ नये. अनेक अधिकारी आहेत अगदी राजकीय प्रेशरला न जुमानता काम करतात आणि त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलेलं असतं की राजकीय प्रभाव किंवा राजकीय दबाव प्रलोभनामध्ये काम न करता कसं. ही IAS आहेत, IPS लोक आहेत, यांनी काम केलं पाहिजे ना. मुळात राजकीय हस्तक्षेप होतो का तर होतो, तो माझ्या बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे, ते नाही झालं पाहिजे. पण जर होत असेल तर आम्हाला अधिकारी पण तसे यायला पाहिजे. तो आमचं दुर्दैव काय आहे की आम्हाला चांगले अधिकारी मिळत नाहीत आणि इथून अधिकारी जे जातात ते बीडला बदनाम करतात. अहो, बीड बदनाम व्हावं, बीडच्या नावाने एखादा ट्रेड सेटअप व्हावा की म्हणजे बीड बिहार झालं इथपर्यंत इथली कायदी व्यवस्था आम्ही सामान्य लोकांनी कायम ठेवायची का? एखाद्या जिल्ह्यामध्ये खून, अपहरण, गोळीबार या घटना घडतात, त्याला जबाबदार ही कायद्याची जरब त्या भागात नाही. कायद्याची जरब प्रस्थापित करणं याच्यामध्ये बीडचा काय रोल आहे? कायद्याची जरब प्रस्थापित करणं हे पोलीस प्रशासनाचा भाग आहे. पोलिसाचा जो हेड आहे, जो
पोलीस ऑफ सुप्रिटेंडेंट आहे, त्यांनी तो सेटअप करावा ना. आमच्या बीडनी बदनाम आहे. सामान्य माणसं, एक तर तुम्हाला सांगतो, माझा जिल्हा ऊसतोड कामगारांचा आहे. आमच्याकडे पाणी नाही, रस्ते नाही, रेल्वे नाही, रोजगार नाही. आणि मग हे पवन चक्की सारखे जे प्रकल्प येतात, त्या प्रकल्पावर आम्हाला कमी वेळेमध्ये, शॉर्ट पिरियडमध्ये पैसे कमवण्याची संधी आम्हाला मिळते. म्हणून आमचा तरुण वर्ग त्याच्याकडे इकॉनॉमी म्हणून पाहतो. साहेब, आमच्याकडे काम, आमच्याकडे कधी असं बघितलंय का बीडकडे कुणा की तिथं उद्योग जात नाहीये का, तर लाईट नाहीये? मग सरकार म्हणून आमच्याकडे तशा प्रकारच्या कधी सुविधा मिळतात का? अजिबात नाही. आणि म्हणून ही सगळी घटना आम्हाला सगळ्या पाहाव्या लागतात. आम्हाला या हत्येच्या पाठीमागची कारणं जर बघितली ना, तर माझ्या जिल्ह्यातली बेरोजगारी आहे. माझ्या जिल्ह्यामध्ये कामच नाही, म्हणून सोशल मीडियावर राग संताप व्यक्त करणारी लोक सर्वात जास्त बीडची आहेत. तुम्हाला माहिती या घटनेच्या मुळाशी काय? समाज माध्यमामध्ये एक व्हायरल झालेला व्हिडिओ, जर तो व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर ही हत्या झाली नसती. रिकाम टिकडी जी पोरं आहेत आमची, ती पोरं एकमेकांच्या विरोधात जात पक्ष या आपला नेता याच्यासाठी ज्या पद्धतीने व्यक्त होत आहेत ना सर, तुम्ही पाहिलं बीडमध्ये तर रोज समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारची आग उकली जाते. अहो, हत्या एका बाजूला राहते आणि याच्यामध्ये वंजाळ आणि मराठा सुरू होतं. अरे, मुळात कुठल्याही समाजामध्ये हत्येचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आणि मुळात या हत्येच्या आडून अनेक नेत्यांनी त्यांचं राजकारण सुद्धा करून घेण्याचं जे काम केलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. याच्यामुळे धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला का, तर तो निश्चित झालेला आहे. याच्यामध्ये म्हणजे मुळात पत्रकार म्हणून ही गोष्ट सांगाल, याच्यामध्ये एकमेव पुढारी असे आहेत, खासदार बजरंग सोनवणे, की त्यांनी या प्रकरणामध्ये केवळ हत्या म्हणून त्यांच्या भावना आणि संताप व्यक्त केलाय. त्यांनी कधी या घटनेचं राजकारण करण्याचं कुठलंही काम त्यांच्याकडून झालं नाही. दुर्दैवाने ते इतर पुढाऱ्यांकडून झालं. अगदी स्पष्टपणे या निमित्ताने धनंजय मुंडे यांचं पालकमंत्रीपद, मंत्रीपद रोखता येऊ शकतं का, याच्यासाठीचे सुद्धा प्रयत्न केले, जे दुर्दैवी आहेत. संतोष देशमुख यांची हत्या तुमच्या राजकारणासाठी कॅपिटल होऊ शकते, तुमच्या राजकारणासाठी भांडवल होऊ शकते. ते चित्र सुद्धा माझ्या जिल्ह्याने बघितलं आणि महाराष्ट्राने बघितलं आहे. त्या निमित्ताने एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतो की हे सगळं तुम्ही सांगताय की याचं राजकारण करण्यात आलं किंवा धनंजय मुंडेंचं मंत्रिपद किंवा पालकमंत्रीपद तिथे थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कोण आहे ह्याच्या मागे नक्की? हे कोणाचं राजकारण करतंय किंवा कुठला नेता आहे किंवा तुम्ही त्यांच्या पक्षात कारवाया होत आहेत का विरोधी पक्ष करतायत? नाही, आता बघा तुम्ही, धनंजय मुंडे यांना कोंडीत यांनीच पकडलं असं म्हणता येत नाही. मात्र त्या या घटनेच्या नंतर प्रकाश सोळुंके यांनी ज्या पद्धतीने समोर आले या प्रकरणामध्ये, त्यांनी थेट वाल्मिक कराडांकडे रोख केला. याच्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराड यांच्याकडे रोख व्यक्त केला. सुरेश धसानी आकाश शब्द वापरून सुद्धा वाल्मिक कराड यांच्याकडे रोख व्यक्त केला. याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे पंकजा मुंडे यांनी सुद्धा माझ्या कार्यकाळामध्ये कुणाला नख लागलं नव्हतं असं म्हणताना सुद्धा कुणाच्या कार्यकर्त्याकडून आणि कुणाच्या काळात लागलं हे सुद्धा त्यांनी अधोरेखित केलंय. तर तो अंगुली निधी सुद्धा त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडे होता. मुळात कुठलाही नेता कुठल्याही कार्यकर्त्यांना बळ देत असताना ते काय हत्या करण्यासाठी बळ देत नसतो. मला धनंजय मुंडे यांचं एकदम त्यांना कव्हर फायर द्यायचा नाहीये. मात्र या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना कुठं अडकवता येतं का, अशा प्रकारचा प्रयत्न सुद्धा झालेला आहे. तो सुद्धा प्रयत्न अत्यंत म्हणजे त्याचंही समर्थन केलं जाऊ शकत नाही. आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये, ज्या काळामध्ये आपण पालकमंत्री 5 वर्ष राहिलो, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांनी सुद्धा आता आता ते मंत्री आहेत, आता सुद्धा या घटनेचा त्यांनी छडा लावताना कुठला कसर सोडू नये अशी अपेक्षा इथल्या जिल्हावासी म्हणून सगळ्यांना आहे. की याच्यामध्ये कोण कसं व्यक्त होते यापेक्षा जबाबदारी म्हणून धनंजय मुंडे यांची जबाबदारीच आहे या प्रकरणामध्ये काय निकाल लागतोय आणि या प्रकरणामध्ये किती लवकरात लवकर आरोपी अटक होतात याची सुद्धा काळजी त्यांनी केलीच पाहिजे. नक्कीच भागवतजी, तुमच्यामुळे आम्हाला खूप इन्साइट्स मिळाले आणि बीडमध्ये नेमकं काय चाललंय हे समजून घ्यायला आम्हाला खूप मदत झाली. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही या प्रकरणावर व्यक्त व्हा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या जे काही म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून ही जी दुर्दैवी घटना घडलेली आहे ती महाराष्ट्रात त्याच्यावरनं लोकांना एक बोध घेता येईल. त्यातनं जातीयवाद वाढणार नाही आणि जातीयवादाच्या विषारी जो सगळा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये त्याला खतपाणी मिळणार नाही. पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करा आणि आत्ताचा हा कार्यक्रम तुम्ही बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद भागवतजी. धन्यवाद रुची.